नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। महापुरुषांचा अवमान करणारा माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांना अटक करण्याची मागणी विरोधी बाकावरील आमदारांनी केली आहे। पायऱ्यांवरती केले निदर्शने, आंदोलन। तर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये लोखंडी रॉड गरम करून चटके दिलेल्या पीडित युवकाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत। उपमुख्यमंत्र्यांनी दिलाय धीर आणि कारवाईचं आश्वासन। आता बघूया सविस्तर बातम्या। अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 चा दिवस तिसरा। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांचा अवमान करणाऱ्या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती जोरदार निदर्शने केली, तसेच त्यांना अटक करण्याची मागणी लावून धरली। मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती जोरदार निदर्शने केली, तसेच त्यांना अटक करण्याची मागणी लावून धरली। कोटकरला पुरवलेली सुरक्षा, राज्य सरकारला द्या शिक्षा आदी जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या विकृत लोकांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली। तसेच सरकार अशा लोकांना संरक्षण देतंय याबाबत तीव्र शब्दामध्ये संताप व्यक्त केला। महाराष्ट्र विधानसभेने अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी माझं निलंबन करणं हा केवळ माझ्यावरच नाही, तर मी ज्या लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतो त्यांच्यावरती अन्याय असल्याचं प्रतिपादन अबू असीम आझमी यांनी केलंय। तर अबू असीम आझमींसाठी वेगळा कायदा आणि प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का, असा प्रश्न त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय। आज मुझे असेंबली से खबर मिली कि मुझे इस बजट सेशन पूरे सेशन के लिए सस्पेंड कर दिया गया है। मेरी तबीयत ख़राब है, ज़ुकाम मुझे हुआ, मैं असेंबली गया नहीं था। 2 दिनों से मेरे ख़िलाफ़ बहुत आंदोलन चल रहा है। मुझे तजुब है कि मैंने असेंबली के अंदर कोई ऐसी बात नहीं किया। मैंने बाहर कुछ प्रेस वालों के किसी सवाल के जवाब में वो बातें बोल दी जो इतिहासकारों ने, हिस्टोरियन ने जो लिखी हैं बातें, जो रोज़ाना कॉलेजेस में, स्कूलों में, बड़ी मीटिंगों में जा कर के वो हिस्टोरियन लोग बच्चों को बताते हैं, वही बातें मैंने बोल दी। तो इसके ऊपर इतना बड़ा गुनाह कि मुझे सस्पेंड किया गया। और मैंने असेंबली का सेशन चले, बजट सेशन है, कारपोरेशन इलेक्शन नहीं हुआ है, तो लोगों को काम रुके हुए हैं, तो मैंने यहाँ तक भी कह दिया कि भाई मैंने जो कहा बोला है ना, अपनी बातों को वापस लेता हूँ। इसलिए मैंने कोई गलत चीज़ बोला नहीं था, लेकिन फिर भी वापस लिया मैंने कि सेशन चलता रहे, इससे प्रॉब्लम नहीं हो। मैं अब जो है मैं पूछना चाहता हूँ महाराष्ट्र सरकार से कि क्या दोहरा कानून चलेगा यहाँ पर। प्रशांत कोरटकर साहब ने और राहुल सोलापूरकर साहब ने छत्रपति शिवाजी महाराज को कैसे अपमानित किया है, कि कैसे कैसे अल्फाज बोले हैं। मैं अपने मुँह से वो चीज़ें अपने महापुरुषों के बारे में इनके कही हुई बातों को दोहराना भी अपने की शर्मिंदगी महसूस करता हूँ, लेकिन उस पर उनको जेल नहीं, उनको कुछ नहीं हुआ। अब मैंने एक चीज़ बोला जो इतिहासकारों ने बोला था, उसके ऊपर इतना बड़ा एक्शन। देखिए, अबू आसिम का मतलब कि मेरे पीछे 5 लाख जनता है और इस जनता के कामों को लेकर असेंबली में मुझे बात करना, डेवलपमेंट की बात करना, फंड की बात करना, ये सब रह गया। आपकी बार आपने रोक दिया इसको। मैं समझता हूँ कि ये सस्पेंशन जो हुआ है ना, इस पर दोबारा गौर करना चाहिए। कहीं ना कहीं इसमें ज़्यादती हो रही है मेरे साथ, गलत कानून के मुताबिक नहीं, अपनी मनमानी हो रहा है। ये मैं ज़रूर
वकीलों से बात करूंगा, कोर्ट में जाऊंगा, पहले अपने स्पीकर साहब के पास जाऊंगा कि आप न्याय कीजिए। मुझे अफसोस है इस बात का कि किसी इतिहासकार की कही हुई बात के ऊपर निलंबन कर दिया गया और कुछ लोग खुलेआम उन महापुरुषों के बारे में कैसी कैसी बातें कर रहे हैं। न उनकी किताब को बैन किया गया है, न उन पर कोई केस किया गया है। क्या है ये? महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने आज चिकलठाणा येथील कार्यशाळेमध्ये निदर्शने करत आंदोलन करण्यात आलं। वार्षिक वेतन वाढीचा एकतर्फी 1% कमी केलेला होता तो पूर्वलक्षीप्रमाणे 3% करून त्याची थकबाकी त्वरित द्या यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनाने आंदोलन केल्याची माहिती अध्यक्ष राजू पवार यांनी दिली आहे। आज राज्यभर एसटी कामगार संघटनेचे तीव्र निदर्शने आयोजित केली होती आणि त्याप्रमाणे आम्ही नोटीस दिली होती। तर मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाण्याच्या द्वारसभेवर आम्ही आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन आम्ही निदर्शनं केली आणि त्या निदर्शनांमध्ये प्रामुख्याने मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा येथील जे श्रमिक तास आहेत 1176 आमचे पूर्ववत करण्यात यावे, कारण एकतर्फी प्रशासनाने 200 तास आमची कपात केलेली आहे। त्याचा पूर्णपणे कामगारांवर मोठा विपरीत परिणाम होत आहे, असंतोष निर्माण होत आहे आणि त्याचबरोबर गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत आहे। आमचे जे काही शिंदे सरकारचं जे 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आमचे जे हप्ते पगारामध्ये देण्यात येत होते ते हप्ते या महिन्यापासून बंद झालेले आहेत। त्याचाही आर्थिक फटका महाराष्ट्रभरच्या संपूर्ण कंडक्टर, ड्रायव्हर, मेकॅनिक, सुपरवायझर आणि अधिकारी या सर्वांना त्याचा फटका बसलेला आहे। आमची विनंती हीच आहे की जे काही आता हप्ते त्यांनी आखून दिलेले आहेत प्रत्येकाचे 2500, 2000, 3000, 4000 ते हप्ते पूर्वत चालू करण्यात यावे आणि कामगारांना थोडीशी त्यांनी त्याची आधार आहे तो आधार द्यावा। राज्य सरकारला 53% महागाई भत्ता अदा केलेला आहे ह्या महिन्यापासून, परंतु आमचा 47% आमची बोळवण केलेली आहे आणि त्याचा परिणाम असा होतोय की आमचं जे काही 2018 पासूनचा महागाई भत्ता आहे, घरभाडे भत्ता आहे, वेतनवाढीमधील 1% फरक आहे हे तसेच रखडलेले आमचे संपूर्ण वित्तीय देयक आहेत। आमची मागणी हीच आहे की आमचे जे काही देयक आहेत आर्थिक देयक ती त्वरित आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने वेळेत अदा केली जातात त्याच धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांचे जे आर्थिक देयक आहेत त्यांचे जे काही घरभाडे भत्ता आहे, महागाई भत्ता आहे, वेतनवाढीतील 1% फरक आहे तो देण्यात यावा ही आमची रास्त मागणी आहे। महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग मुंबई यांच्या मार्फत देण्यात येणारा अत्यंत मानांकित असलेला बालस्नेही पुरस्कार छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना प्रदान करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग मुंबई यांच्या मार्फत देण्यात येणारा अत्यंत मानांकित पुरस्कार बालस्नेही पुरस्कार छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना प्रदान करण्यात आला आहे। बालहक्क व बालकांचं जीवन सुधारण्यासाठी त्यांचं संवर्धन, संस्कार, शिक्षण इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विभागातून त्यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी या संवर्गामधून निवड करण्यात आली आहे। येत्या 3 तारखेला मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व आदिती तटकरे, महिला बाल कल्याण मंत्री व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार,
मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये लोखंडी रॉड गरम करून चटके देत अमानुष छळ केल्याची घटना घडली असून यातील पीडित युवकावरती सध्या उपचार सुरू आहेत. तर त्याच्या कुटुंबावरती हल्ला होण्याची शक्यता वर्तवून कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी पीडित कैलाश बोराडे आणि त्याच्या नातेवाईकांनी केली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आणवा येथे 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या रात्री महादेव मंदिरावरती एका तरुणाला गावातील काही गावगुंड्याने जुन्या वादातून अमानुष मारहाण करत लोखंडी रॉड गरम करून चटके देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पारद पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घडलेल्या अमानुष मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी सोनू उर्फ भगवत सुदाम दौड यास पारद पोलीस ठाणे आणि एलबीसीच्या पथकानं मोठ्या शिताफीने पारद पोलीस ठाणे हद्दीतील कोदा या गावातून त्याच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये आणवा येथील शेतकरी कैलास गोविंदा बोराडे हा दर्शनासाठी गेला होता. त्यावेळी आरोपी सोनू दौड याने कैलाससोबत जुना वाद उकरून काढला. त्यातून त्यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. त्याचं रूपांतर मारहाणीत झालं. त्यानंतर सोनूचा भाऊ शिवसेना उभाटा गटाचा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख नवनाथ सुदाम दौड याच्या सांगण्यावरून सोनूने कैलासला विवस्त्र करून लोखंडी रॉड जळत्या चुलीमध्ये तापवून त्या तप्त रॉडने कैलास यास विवस्त्र करून कैलासच्या शरीरावरती, मानेवरती, दोन्ही पायांच्या पोटऱ्यांवर, मांड्यांवर सर्वात संतापजनक प्रकार म्हणजे त्याच्या गुप्तांगावर आणि पृष्ठभागावर निर्दयीपणे चटके दिले. त्यामुळे कैलास गंभीररित्या जखमी झाला. ही सगळी घटना घडत असताना तिथे उपस्थित असलेल्या जमावाने त्यांचं भांडण सोडवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही. उलटपक्षी बघ्याची भूमिका घेऊन घडलेल्या प्रकाराचे व्हिडिओ आणि फोटो काढण्यात धन्यता मानली. खरं तर ही अतिशय संतापजनक बाब आहे. कैलासवरती सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान आणवा गावातील अमानुष मारहाण प्रकरणातील दुसरा आरोपी नवनाथ दौड याच्याकडून फोनवरून पैशाचं आमिष दाखवल्या जात असल्याची माहिती पीडित युवकांकडून देण्यात आली आहे. तक्रार मागे घे, तुझ्या मुलांचं शिक्षण मोफत करतो, 1.5 ते 2 लाख रुपये देतो असा दबाव टाकत असल्याचा आरोप पीडित कैलाश बोराडे यांनी केलाय. तर माझ्या कुटुंबावरती हल्ला होऊ शकतो, कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करत मला न्याय मिळाला पाहिजे असं देखील कैलाश बोराडे यांनी म्हटलंय.
फक्त मीच नव्हतो ऐकत त्याला, बाकी सगळे त्याच्या कानाखायचे. मग तुम्ही एकदा त्याला तुमची त्याचे हातापाय सुरू झाल्यावर काही लोक तुम्हाला धरायला पण आले होते. त्याला धरायच्या ऐवजी तुम्हाला धरत होते. त्याच्यात ते मला दिसले नाही ना ते कोण होते. तर मग नंतर ते लोटलात केल्यानंतर मला ते धामधूममध्ये इतकं समजलं नाही. नाही त्या व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला धरपकड करताना त्याला मोकळं सोडतात आणि तुम्हालाच धरतात. धामधूम करणं ते मला समजलं नाही दादा कोण आहे तिथं. ते म्हणजे हात मला जास्त बोलायचे, शाद्याचे काही बोलायचे. तू जास्त मला दर्शवते का, तुला दाखवतो पाहतो त्या मागं कोण येतं, कोण तुला काय करतं पाहतो मी. ते म्हणजे ते जास्त हुकुमसाहेबांनी करतं तू तिकडे. त्याची नवनाथ पाटलाची त्याची. अच्छा. तिच्या दमावर तर कुठतो नाही तर मी त्याचं काय केलं. याच्या पुरी तुम्हाला मारण झाली का? एक दिवस मारलं सर त्यांनी. कधीकडे? 1-1.5 महिना झाला असं त्या पाईपलाईनच्या काळात. त्याच्या म्हणजे त्या टायमामध्ये छातीत बघून तोंडावर बुक्के मारले त्यांना माझ्या. मग कसं मी थोडं घाबरलो आणि तेव्हापासून घाबरल्यानेच होतो मग मी त्याच्यापासून. हां तेव्हापासून असं वाटायचं की बाबा हे कसं हे लोक पैशावाले आपल्यापेक्षा काय आपण साधे लोक मारू शकतो कधी पण. नवनाथ दौड याला अटक न झाल्यास येत्या 10 तारखेला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावरती मोर्चा काढणार असल्याचं ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी सांगितलं आहे. खरं तर आणवा गावातील अतिशय गरीब कुटुंबातील अगदी छोट्याशा पात्र्याच्या शेडमध्ये राहणारा कैलास बोराडे, जे धनगर समाजातील मेंढपाळ समाजातील छोटा आणि गरीब कार्यकर्ता, ज्याच्या अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या गावातील गावगुंड नवनाथ दौड आणि त्याचा भाऊ भागवत उर्फ सोन्या दौड यांनी अतिशय निर्दयीपणे म्हणजे राक्षसी प्रवृत्तीला शोभल असं कृत्य करून कुठेतरी अगदी म्हणजे गरम करून रॉड अगदी लालबुंद करून लोखंडी रॉडने लोखंडीच्या सळाईने अगदी 30-35 ठिकाणी शरीराला चटके देण्याचं काम केलं, ज्यामध्ये खोलवर ते घाव गेलेत. अगदी तो कैलास बोराडे अगदी वेदनेनं विवळत आहे. परंतु अद्याप त्या मतदारसंघाचा आमदार संतोष दानवे याला अधिकाऱ्यांना धमक्या द्यायला वेळ आहे, त्याला अधिकाऱ्यांना कार्यकर्ते पाठवून मारहाण करायला वेळ आहे, त्याला अधिकाऱ्यांना दबाव टाकून हे म्हणजे मागं घेण्यासाठी दबाव टाकण्याला वेळ आहे. परंतु त्या मतदारसंघामध्ये ज्यांच्या बापापासून ज्यांच्या वडिलापासून यांना खासदारकी दिली, आमदारकी दिली, यांना मंत्रिपद त्या मतदारसंघातून मिळालं, त्यांना या कैलास बोराडे यांना भेटायला वेळ नाही. खरं तर यांना लाज वाटली पाहिजे. हे एका जातीवादी असणारे ही कुटुंबीय आहे आणि कल्याण काळे सुद्धा खासदार असून तिथे भेटायला आले नाही. आज तर कल्याण काळेंनी कहरच केलाय. कल्याण काळेंनी कुठेतरी जालन्यामध्ये काँग्रेसच्या मोर्चामध्ये ते बॅनर कार्यकर्त्यांचा अवमान करण्याचं काम केलं, बॅनर हिसकावून घेण्याचं काम केलं. जालना येथे कैलास बोराडे या युवकाला अमानुषपणे चटके देऊन मारहाण करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मारहाणीचा व्हिडिओ बघितल्यानंतर तात्काळ सदर तरुणाला फोनवरती धीर देत त्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च स्वतः करणार असल्याचं त्याला आश्वासन दिलं. जालना येथे कैलास बोराडे या युवकाला अमानुषपणे चटके देऊन मारहाण करण्यात आली होती. सदर बाब घडल्यानंतर महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मारहाणीचा व्हिडिओ बघितला. सदर व्हिडिओ बघितल्यानंतर तात्काळ त्यांनी जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांना हॉस्पिटलला पाठवून सदर तरुणाशी मोबाईलवरून संवाद साधला. त्या पीडित तरुणाची व्यथा ऐकून घेत त्याला फोनवरती धीर दिला व त्याच्या उपचाराचा पूर्ण खर्च शिंदे स्वतः करणार आहे असं आश्वासन देखील यावेळी त्यांनी त्या तरुणाला दिलं. नवनाथ सुदान दौड, त्याचा भाऊ त्याचा भाऊ होता एक भागवत सुदान दौड. भागवत सुदान दौड त्यांनी पाठिंबा दिला. त्यांनी पाठिंबा देऊ म्हणे, तू मारून टाक म्हणे त्याला, मी बघून घेईन म्हणे त्याच्या भावाने. नाही त्यांनीच दाबलं मला. ते सगळे तिचे घाबरतात आता त्याला, तिथे सगळी त्याची दादागिरी असते, हुकुमशाही जास्त. ते घाबरतात आता त्याला सगळी. डेंजर तेवढ्या राळामध्ये, लय डेंजर म्हटलं तेवढ्या राळामध्ये तो घाबरते त्याला सगळी. दादा तेवढी फक्त तुमच्यावरच भरोसा आहे दादा माझा. अरे मी आता एसपीशी पण बोललो. हो दादा, हो मला मदतच हवी दादा. खूप गरीब. हो दादा, मी खूप गरीब माणूस आहे दादा. तुमचं मला तुम्ही बोलले म्हणजे ते बोलले माझ्यासाठी. तू काळजी करू नको. ते मी आता ह्याला पाठवलंय राजूला. हो दादा, हो राजेंद्रला. हो. आणि तिथं
तुला सगळे ट्रीटमेंट सगळी चांगली होईल. बरं दादा, काही बरं. काळजी करू हो दादा, हो दादा, हो. आणि त्या सगळ्यांना मी पूर्णपणे बरोबर कामाला लावून त्यांचीच कामं तेच करा दादा. मला म्हणजे मला उद्याच्याला लय धोका आहे दादा. मी राहतो शेतामध्ये एकटा, माझे आई वडील लंगडे, माझे बाळ आहे बारीक 2 वर्षाचा, एक 4-5 वर्षाचा आहे दादा. टेन्शन घेऊ नको. हा दादा, मी खूप गरीब माणूस बरं का दादा. म्हणजे मी गमवलं म्हणजे माझ्या पाठीमागे माझे आई वडील मरणार 100%, माझे पोरं पण मरणार. अरे बाळा, तुझ्या पाठीमागे एकनाथ शिंदे उभा आहे. हो दादा, उपकार दादा तुमचे महादेवासारखे आले दादा तुम्ही धावून माझ्यासाठी, बस आजच समजेन मी. हो दादा, हो. आणि समजा हो, जय भगवंत आला समजा. हा साहेब. डॉक्टर रुग्णवालस हृदयम हॉस्पिटलमध्ये 93 वर्षीय रुग्णाची वॉल रिप्लेसमेंट सर्जरी न करता हृदयाचे वॉल बदलून त्याच्यावरती उपचार करण्यात आले. मराठवाड्यातील ही पहिलीच प्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टर श्रेयस रुनवाल व डॉक्टर श्रद्धा गादिया यांनी दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा रुनवाल गादिया, कार्डिओलॉजिस्ट, हृदयम हार्ट केअर सेंटर येथे. सर डॉक्टर श्रेयस रुनवाल कार्डियक सर्जन आहेत. तर इथे आपण फक्त कार्डियक पेशंट्सला सेवा देतो. तर आमच्याकडे 93 वर्षे काका आले होते. सो ही प्रेझेंटेड विथ त्यांना अचानक दम लागायला लागला आणि खूप जास्त दम लागायला लागला. ते इथून इथपर्यंत चालू शकत नव्हते. यांना धडधड होत होते छातीमध्ये आणि अशक्तपणा आलेला होता. तर आम्ही त्यांना इव्हॅल्युएट केलं. 2D 4D इको केला आम्ही त्यांचा. 4D इकोमध्ये यांचं आयोटिक वॉल्व स्टिनोसिस आढळलं. जो आयोटिक वॉल्व असतो हा सगळ्यात महत्त्वाचा वॉल्व असतो, ज्याने हृदयातून पूर्ण शरीराला रक्तपुरवठा होतो. तर हा वॉल्व त्यांचा वयामानाने खराब झालेला होता आणि एकदम सिकुडून गेला होता. त्याच्यामुळे शरीराला रक्तपुरवठा होत नव्हता. रक्त हा हृदयात जमा होऊन जात होता आणि फुफ्फुसावर बॅक प्रेशर येऊन त्यांना दम लागत होतं. तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट म्हणजे एकच असते, ते म्हणजे आयोटिक वॉल रिप्लेसमेंट. वॉल बदलल्याशिवाय पेशंटला दुसरं ट्रीटमेंट या आजारामध्ये नसतं. पण काकांचं वय बघून 93 वर्षात ओपन हार्ट सर्जरी करून वॉल बदलणे हा खूप रिस्की प्रोसिजर असतो, म्हणून हा ऑप्शन त्यांच्यासाठी नव्हता. त्यातल्या त्यात त्यांचं हृदयाचं पंपिंग फक्त 30% झालं होतं. 60%पासून 30%वर त्यांचं हृदयाचं पंपिंग आलं होतं. तर वॉल रिप्लेसमेंट करणं त्यांच्यासाठी खूप जास्त गरजेचं होतं. बट ओपन हार्ट करून आपण रिप्लेसमेंट करू शकत नव्हतो, म्हणून त्यांच्यासाठी एकच ऑप्शन होता आणि तो होतो टावी, दॅट इज ट्रान्स कॅथेटर आयोटिक वॉल्व इम्प्लांटेशन. याच्यात आम्ही वॉल्व पायातून म्हणजे मांडीतून फिमरल आर्टरीद्वारे स्टेंटसारखं आम्ही पायातून वॉल्व हृदयात सोडतो. याच्यात खूप बारीक टेक्निकल स्किल्स असतात, जेणे सर्वसाधारण टावीचं ऑपरेशन दुसरीकडे केलं जात नाही. तर 92 वर्षात पहिल्यांदा आपण मराठवाड्यात हा सक्सेसफुल टावी केलेला आहे. आणि काका दुसऱ्याच दिवशी फिरायला लागले आणि इकोमध्ये पण त्यांचं वॉल्व पूर्णपणे उघडले. जो नवीन वॉल्व आपण बसवला आहे पूर्णपणे वेल फंक्शनिंग आहे. त्याच्यात जरासाही ब्लॉकेज नाही आहे आणि जरासाही लिकेज नाही आहे. आणि त्यांचं हृदयाचं पंपिंग ही 30%वरून 50%वर झाला आहे. आणि आम्ही खुशीने हे सांगू इच्छितो की आज ते हसत खेळत घरी जात. रुनवाल हॉस्पिटलमध्ये रुग्णावरती उपचार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी रुग्ण एकदम चांगले झाले. त्यांनी एडीएन सोबत बोलताना डॉक्टर श्रेयस रुनवाल व डॉक्टर श्रद्धा गादिया आणि त्यांच्या टीमचं आनंदी होऊन आभार मानलं. दम लागत होता, मला चालता येत नव्हतं, फिरता येत नव्हतं, अन्न खावं वाटायचं नाही, खात बिऊ नव्हतो. माझा जे जुलूम जे होता ती एक माणूस धरल्याशिवाय माझा इलाज नव्हता. तरी बी ते मधलं चालूच राहायचं. असं कुठं 5 पावलं तर बसावं लागायचं. लघवीला ह्याला त्याला जाता येत नव्हतं एकटं. असली माझी परिस्थिती होती. इथं आल्यानंतर या नमुन्याचं मला ट्रीटमेंट मिळालं, त्याबद्दल या डॉक्टरचे बी धन्यवाद. कधी केलं ते? आता 1 तारखेला. आज तर तुम्ही चालता फिरता? चालत नेहलीवरी नेहली चालत गेलो पारवरी. आता इथून इथवर चालता येत नव्हतं. मी 3 मजलीत गेलो बघा आज. आणि मला काही थकवा नाही, मला काही दम लागला नाही.
आता सध्यापुरतं तुम्हाला सांगणार बरं का. चांगलं वाटतंय. मस्त वाटलं सध्या. डॉक्टरांनी तुमचं ऑपरेशन केलं त्यांच्यासाठी काय म्हणाल? आभार मानतो बाबा. दुसरं काय मला जीवदान दिल्यासारखंच आहे की. दुसरं काय आहे त्यांच्याकडून जीवदान मिळालं. त्यांच्यापाशी लई रोजच्याने येत होतो महागबी. मग त्याने सांगित गेले बाबा ह्याला आता माझं औषधाचं तर माझ्याकडं आता इलाज नाही. केलो तर हे बघा. नाही तुमची मर्जी म्हणली त्यांनी जबरदस्ती केली. तुम्ही खुश आहेत आता? हा आता खुश आहे. हां. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट आक्रमक झाला असून धनंजय मुंडे, वाल्मिक कराड व इतर आरोपींचा सार्वजनिक मुतारीमध्ये फोटो लावून निषेध नोंदवण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सार्वजनिक मुतारीमध्ये धनंजय मुंडे, वाल्मिक कराड व इतर आरोपींचे फोटो लावण्यात आले. तसेच धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश उबाळे, पवन पवार, संदीप आहिरे, सुरेश साळवे, असलम शेख, अमोल जाधव, जगदीश बिरसाने, अजय मगरे, विजय दाभाडे, सागर हिवराळे, प्रदीप जाधव यांनी आंदोलन केलं. संतोष देशमुख यांची वाल्मिक कराड आणि त्यांच्या गुंडांकडून जी हत्या करण्यात आली त्याचाच निषेध म्हणून आणि धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्यांनी आज काल जे फोटो व्हायरल झाले महाराष्ट्रामध्ये ते फोटो बघून त्यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा देत असताना त्यांनी नैतिकता दाखवलेली नाहीये. त्यांनी राजीनामा पत्रामध्ये असं नमूद केलं की मी वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देत आहे. परंतु धनंजय मुंडे यांना थोडीशी जरी लाज असेल तर त्यांनी त्यांचा गुन्हा हा मान्य करावा आणि महाराष्ट्रासमोर त्यांनी सांगावं की त्यांच्या सांगण्यावरूनच वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगने संतोष देशमुख यांचा खून केलेला आहे. आणि धनंजय मुंडे यांचा आणि वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगचा निषेध म्हणून आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने सार्वजनिक मुतारीच्या आतमध्ये त्यांचे फोटो लावून निषेध केलेला आहे. आणि माझ्यासोबत आहेत पवन पवार, संदीप आहिरे, योगेश उबाळे, असलम शेख तसेच आमचे इतर सहकारी माझ्यासोबत आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. महापुरुषांचा अवमान करणारा माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांना अटक करण्याची मागणी विरोधी बाकावरील आमदारांनी केली आहे. पायऱ्यांवरती केलंय निदर्शने, आंदोलन. तर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये लोखंडी रॉड गरम करून चटके दिलेल्या पीडित युवकाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत. उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे धीर आणि कारवाईचं आश्वासन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.